नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खरोखरच चक्रावून टाकणारा आहे. एका नव्या संशोधनानुसार आपल्या प्राचीन वाल्मिकी रामायणात 14,000 वर्षांपूर्वीच्या पृथ्वीचा, होय, चक्क हिमयुगातील पृथ्वीचा एक अत्यंत अचूक नकाशा दडलेला आहे. आजच्या या विश्लेषणात आपण याच दाव्यांचा अगदी तटस्थपणे आणि पुराव्यांच्या आधारे वेध घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता साहजिकच पहिला प्रश्न हा पडतो की हजारो वर्षापूर्वी लिहिल्या गेलेल्या एका महाकाव्यात नॉर्दर्न लाईट्स, दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वत आणि चक्क अंटार्क्टिका यांसारख्या जगाच्या पाठीवरच्या अतिशय विशिष्ट गोष्टींचं अचूक वर्णन आलं तरी कसे? हे ऐकायला थोडं अविश्वसनीय वाटतं ना, पण संशोधन नेमकं काय सांगतंय ते आपण पाहूया. यासाठी आधी सुग्रीवाचा ॲटलस ही मूळ संकल्पना काय आहे ते समजून घेऊ. वाल्मिकी रामायणाच्या किष्किंधा कांडात वानरराज सुग्रीवांनी सीतामाईंच्या शोधासाठी 4ही दिशांना तुकड्या पाठवल्या होत्या. त्यावेळी त्यांनी जे भौगोलिक दिशा आणि खुणांचं वर्णन केलं त्यालाच संशोधक सुग्रीवाचा ॲटलस म्हणतात. त्यांच्या मते हा निव्वळ योगायोग नसून हिमयुगातील पृथ्वीचा एक ग्लोबल मॅप किंवा ब्लूप्रिंटच आहे. हे संशोधन या सर्व भौगोलिक वर्णनांचा काळ थेट 14,000 वर्षांपूर्वीचा असल्याचं सांगते. हा तो काळ होता जेव्हा पृथ्वीवर आईस एज म्हणजेच हिमयुग सुरू होतं. त्यामुळे आजची पृथ्वी आणि त्यावेळची भौगोलिक परिस्थिती यांच्यात खूप मोठा फरक होता, हे मात्र नक्की. आता यातली एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, त्या काळात समुद्राची पातळी आजच्या तुलनेत चक्क 140 मीटरने कमी होती. 140 मीटर म्हणजे विचार करा. यामुळे झालं असं होतं की जिथे आज महासागर आहेत तिथे त्या काळी जमिनीचे सलग पट्टे किंवा लँड ब्रिजेस अस्तित्वात होते. म्हणजेच पायी किंवा अगदी सोप्या मार्गाने एका खंडातून दुसऱ्या खंडात जाणं त्या काळी सहज शक्य होतं. तर आजचा आपला हा शोध प्रवास कसा असेल? आपण 4ही दिशांना जाणार आहोत. आधी सुग्रीवचा प्राचीन ॲटलस, मग उत्तरेकडील बर्फ आणि प्रकाश, त्यानंतर पूर्वेचा पेरू देशातील त्रिशूळ, मग पश्चिम आणि दक्षिणेची रहस्य, आणि शेवटी यामागचा संशोधन आणि दृष्टिकोन. सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, सुग्रीवांचा प्राचीन ॲटलस. कोणताही जागतिक नकाशा तयार करण्यासाठी एक प्राईम मेरिडियन किंवा मुख्य मध्यबिंदू लागतो. संशोधकांच्या मते रामायणातील या वर्णनांसाठी उज्जैन या शहराला हा मध्यबिंदू मानले गेले आहे. उज्जैनच्या संदर्भाने संपूर्ण जगाच्या भूगोलाची आणि दिशांची मांडणी केली गेली आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, उत्तर दिशा, जिथे आहे बर्फ आणि प्रकाश. उत्तरेकडील वर्णनात एक अतिशय रंजक गोष्ट आढळते. रामायणात उत्तरेकडे जाणाऱ्या नद्यांच्या घोऱ्यात किचक नावाच्या बांबूच्या जंगलांचा उल्लेख आहे. जर आपण आजच्या आधुनिक भूगोलाशी याची सांगड घातली तर मध्य आशियामध्ये बरोबर 40व्या अक्षांशावर बांबूच्या वाढीची नैसर्गिक सीमा आजही पाहायला मिळते. हे साम्य खरोखरच थक्क करणारं आहे. इतकंच नाही, ग्रंथात एका असूर्य प्रदेशाचा उल्लेख आहे. असा प्रदेश जिथे सूर्य नसतो पण आकाशात एक अतिशय तेजस्वी प्रकाश असतो, आणि जिथे अन्न मिळत नाही असा तो अत्यंत दुर्गम भाग आहे. आता हे वर्णन तंतोतंत कशाशी जुळतं? तर आजच्या आर्क्टिक सर्कलशी, तिथे दिसणाऱ्या अरोरा बोरेलिस म्हणजेच नॉर्दर्न लाईटशी, आणि हिमयुगातील बर्फाच्छादित सायबेरियन टुंड्रा प्रदेशाशी अगदी अचूक जुळतं. चला आता पूर्वेकडे जाऊया. आपला तिसरा भाग, पूर्व, पेरूचा त्रिशूळ. पूर्वेच्या वर्णनांमध्ये एका उदय पर्वताचा आणि अनंत नावाच्या पर्वताचा उल्लेख आहे. अनंत म्हणजे अनेक डोकी असलेला साप. आता संशोधक काय सुचवतात माहितीये? हा पर्वत म्हणजे थेट दक्षिण अमेरिकेतील पेरू देशात असलेला अँडीज पर्वत. आश्चर्य म्हणजे आजही पेरूमध्ये सेरो अनंत नावाची शिखरे आहेत. हा केवळ योगायोग नक्कीच असू शकत नाही, बरोबर? या दाव्याला आणखी बळकटी देणारा एक अत्यंत रहस्यमय श्लोक या संशोधनात समोर येतो. त्यात म्हटलंय की पर्वताच्या शिखरावर एका वेदीसह एक विशाल 3 टोके असलेला सुवर्णरंगी आकार चमकत आहे. आता हे वर्णन एका खूपच विशिष्ट भौगोलिक खुणेकडे बोट दाखवते. आणि ती खूण कोणती असावी? तर पेरूमधील तो प्रसिद्ध आणि गूढ पॅराकॉस कॅन्डेलाब्रा. हा एक डोंगरावर कोरलेला विशाल त्रिशूळासारखा आकार आहे जो त्या श्लोकाशी हुबेहूब जुळतो. संशोधकांच्या मते हे फक्त एखादं चिन्ह नाही, तर प्राचीन काळी पूर्व दिशा निश्चित करण्यासाठी वापरलेली ती एक प्रकारची आंतरराष्ट्रीय वारेरेषा म्हणजेच इंटरनॅशनल डेट लाईन असू शकते. पुढे जाऊया आपल्या चौथ्या भागाकडे, पश्चिम आणि दक्षिणेची रहस्य. जेव्हा आपण पश्चिमेचा विचार करतो तेव्हा भारताच्या पश्चिमेला असलेल्या अनंत पर्वतरांगांचा उल्लेख ग्रंथात येतो. त्यांचा शेवट अस्तगिरी म्हणजे सूर्यास्ताच्या पर्वताजवळ होतो.
संशोधनानुसार हे आल्प्स आणि कार्पेथियन पर्वत असू शकतात, पण विशेष म्हणजे अस्तगिरीच्या पलीकडे केवळ अंधार आणि शून्यता असल्याचं वर्णन आहे. हे वर्णन हिमयुगातील युरोपशी अगदी तंतोतंत जुळतं, कारण तेव्हा तो संपूर्ण भाग हजारो फूट जाड बर्फाच्या चादरीखाली गाडला गेला होता. आता दक्षिणेकडील मोहीम पाहूया. इथे समुद्राची पातळी कमी असल्याने उघड्या पडलेल्या जमिनीवरून म्हणजे लँड ब्रिजेसवरून जाण्याचा उल्लेख आहे. आणि महेंद्र पर्वतावरून अगस्त ताऱ्याच्या म्हणजेच कॅनोपस ताऱ्याच्या मदतीने आकाशातील दिशा शोधत थेट पृथ्वीच्या शेवटच्या टोकापर्यंत जाण्याचा मार्ग यात सांगितला आहे. हा असा एकाकी प्रदेश आहे जिथून परत येणं जवळजवळ अशक्य होतं. आणि इथेच एक प्रचंड मोठा खुलासा होतो. या अत्यंत दक्षिणेकडील अंतिम सीमेला ग्रंथात यमाची राजधानी असं म्हटले आहे. संशोधनानुसार हे वर्णन जगातल्या सर्वात थंड, एकाकी आणि गोठलेल्या खंडाशी म्हणजेच अंटार्क्टिकाशी तंतोतंत जुळतं. विचार करा, 14,000 वर्षापूर्वी लोकांना अंटार्क्टिकाचं अस्तित्व माहीत होतं ही कल्पनाच अक्षरशः अंगावर काटा आणणारी आहे. आता वळूया आपल्या शेवटच्या भागाकडे, संशोधन आणि दृष्टिकोन. हे सगळं समजून घेण्यासाठी संशोधक एका विशिष्ट पद्धतीचा वापर करतात, ज्याला तंत्रयुक्ती किंवा वैज्ञानिक अनुभववाद म्हणतात. प्राचीन वर्णनं समजून घ्यायची असतील तर केवळ आधुनिक विज्ञानाचा अहंकार बाजूला ठेवून तर्कशास्त्र आणि भौतिक पुराव्यांची सांगड घालणं गरजेचं आहे. तरच आपण या ग्रंथांकडे एका योग्य आणि तटस्थ विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून पाहू शकतो. अशा क्लिष्ट इतिहासाची उकल करण्यासाठी या संशोधनात महर्षी पतंजलींनी सांगितलेल्या 5 टप्प्यांच्या सूत्राचा आधार घेतला गेला आहे. सत्य शोधण्यासाठी काय लागतं? पहिली, श्रद्धा म्हणजे खुल्या मनाचा दृष्टिकोन. दुसरी, वीर्य म्हणजेच धाडस आणि कठोर परिश्रम. तिसरी, स्मृती म्हणजे ग्रंथांचा सखोल अभ्यास. चौथी, समाधी म्हणजे प्रदीर्घ एकाग्रता. आणि पाचवी, प्रज्ञा म्हणजे संतुलित बुद्धिमत्ता. या वैज्ञानिक प्रक्रियेतूनच खरा इतिहास समोर येऊ शकतो. आजच्या या विश्लेषणाच्या शेवटी एक असा प्रश्न उभा राहतो जो नक्कीच विचार करायला लावणार आहे. जर 14,000 वर्षांपूर्वीचा एखादा ग्रंथ हिमयुगातील पृथ्वीचा इतका अचूक आणि ग्लोबल नकाशा मांडू शकत असेल, तर विचार करा, आपल्या या प्राचीन इतिहासाच्या पानांमध्ये असं आणखी किती अफाट ज्ञान दडलं असेल जे अजूनही आपल्या शोधाची वाट पाहत आहे. ह्या एकाच प्रश्नासह आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक माहितीसह.